हॅलो फ्रेंड्स, मी हेडे सर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो हेडे कोचिंग क्लासेसमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याच्या अगोदरचा जो व्हिडिओ मी अपलोड केला तो 5वीची जी नवोदयन स्कॉलरशिप आहे त्यांच्यासाठी केला होता. तर आता 8वीचा जो सिलेबस आहे ज्याच्यामध्ये NMMS नॅशनल मीन्स म्हणजे NMS म्हणजे काय की नॅशनल मीन्स कम मेरिट लिस्ट, नॅशनल मीन्स कम मेरिट लिस्ट ही परीक्षा आहे जी दरवर्षी गव्हर्नमेंट राबवते आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, की जेणेकरून त्यांना बेनिफिट भेटेल. आणि ह्या परीक्षेचा जो स्वरूप आहे ह्याच्याविषयी खूप विद्यार्थ्यांना संभ्रम आहे. स्कॉलरशिप 8वीला स्कॉलरशिप परीक्षा असते, नवोदयची पण परीक्षा असते आणि NMMS सगळ्यात महत्त्वपूर्ण परीक्षा NMMS. याच्यामध्ये थोडंसं मेरिट म्हणजे की भरपूर विद्यार्थ्यांना संधी आहे याच्यामध्ये स्कॉलरशिप मिळवण्याचं. तर आज आपण काय करूयात की नेमकं NMMS परीक्षेचं स्वरूप कसा आहे. ठीक आहे, NMMS या परीक्षेचं स्वरूप कसा आहे तो आपण पाहूया. ठीक आहे, तर चेक करूयात, तो पाहूयात आणि याच्यावरही आधारित, कारण खूप जणांचा संभ्रम आहे, 8वीच्या विद्यार्थ्यांना समजत नाही आहे की नेमका अभ्यास कोणत्या पद्धतीने करायचा आहे. तर याचेही व्हिडिओ आपण या वर्षीपासून काय करणार आहोत, अपलोड करणार आहोत. तर सुरुवात आपण त्याचं स्वरूप बघूयात की कशा प्रकारचा आहे, परीक्षा कोणी राबवतो, त्याच्यामध्ये कमीत कमी किती विद्यार्थ्यांना बेनिफिट भेटतं. माझ्याकडे एक अक्षरगंगा म्हणून एक पुस्तक आलेलं आहे, त्याच्यामध्ये खूप छान इन्फॉर्मेशन आहे, मी जे ॲज इट इज तुम्हाला शेअर करणार आहे. ठीक आहे, तर चला आपण जास्त वेळ न घेता त्याचं स्वरूप काय आहे ते अंडरस्टँडिंग करून घेऊयात. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, NMMS परीक्षा जी आहे त्याचं जे आयोजन आहे NCERT नवी दिल्ली यांच्याकडून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत केली जाते. दुसरी गोष्ट काय की महाराष्ट्रातील कमीत कमी म्हणजे की आता या ठिकाणी दिलेला 11,782 विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. आता एक्झॅक्टली मी सांगू शकत नाही याच्यात दिले, पण जर एवढ्या विद्यार्थ्यांना भेटते म्हणजे की भरपूर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटते, म्हणजे की आपल्याला ही संधी आहे. या ठिकाणी जर आपण व्यवस्थित अभ्यास केला आणि या परीक्षेमध्ये जर पात्र झालो, याच्या मेरिट लिस्टमध्ये आलो, तर 101% डेफिनेटली आपल्याला स्कॉलरशिप भेटू शकते. 4 वर्षासाठी एकूण शिष्यवृत्ती रक्कम जी आहे जवळजवळ 48,000 रुपये, म्हणजे की दरमहा 1,000 रुपये याप्रमाणे भेटते. 4 वर्ष सलग भेटणार, म्हणजे की परीक्षा 8वीत असणार आहे. 9वी पासून तुम्हाला स्कॉलरशिप भेटेल. 9वी 10वी 11वी 12वीपर्यंत ही स्कॉलरशिप तुम्हाला काय केली जाते, प्रदान केली जाते. आता हा जो पेपर आहे, 2 पेपर आहे, त्याच्यामध्ये वेळ बघा याच्यामध्ये दिले. पेपर 1 जो आहे 10:30 ते 12पर्यंत आहे, 1.5 तासाचा पेपर. आणि पेपर 2 13:30 म्हणजे 13:30 म्हणजे की 1:30 वाजता, 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. म्हणजे की असे 2 पेपर आहेत, 1.5 तासाचा याच्यामध्ये टायमिंग दिलेला आहे. आता याचा जो अभ्यासक्रम आहे परीक्षे स्वरूपमध्ये, अभ्यासक्रम जो आहे तो बघूयात. आता याच्यामध्ये 2 पेपर आहेत. एक पेपर जो आहे मॅट आहे, सेकंड पेपर आहे सॅट. मॅट म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी, सॅट म्हणजे शालेय क्षमता चाचणी. आता मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि स्कूल ॲबिलिटी टेस्ट आपण असं म्हणू शकतो. आता पेपर 1 मध्ये बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये यामध्ये काय किंवा कार्यकारणभाव विश्लेषण संकलन व संकल्पनावर आधारित मानसशास्त्रीय असे 90 गुणांचे 90 बहुपर्यायी प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. आणि पेपर 2 मध्ये काय की जो 8वीपर्यंतचा जो पूर्ण सिलेबस आहे, टोटल 8वीचा सिलेबस बरं का, 8वीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्रे व गणित या 3 विषयाचे एकूण 90 गुणाचे 90 बहुपर्यायी प्रश्न असतात. आता बुद्धिमत्ताचे तर आपल्याला माहिती आहे, 90चे 90 प्रश्न बुद्धिमत्तावरच आधारित आहे. एक हा पहिला पेपर आहे, हा सेपरेट पेपर आहे बुद्धिमत्ताचा. शालेय क्षमता चाचणी याच्यामध्ये कसं की 2 म्हणजे हा एकच पेपर आहे, पण याच्यामध्ये 3 विषय आले, जसं की सामान्य विज्ञान झालं, म्हणजे की सायन्स हा सब्जेक्ट आहे. जवळजवळ याच्यामध्ये 35 म्हणजे की 35 प्रश्न आहेत. 35 प्रश्नाला 35 मार्क आपण असं म्हणू शकतो. दुसरं काय सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र ज्याला आपण म्हणतो, ह्याच्यामध्ये पण म्हणजे 36 ते 70 पण म्हणजे की 35च प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. आणि 35 प्रश्न सामाजिक शास्त्रावर आहेत, 35 प्रश्न सामान्य विज्ञानावर आहेत, म्हणजे की 70 प्रश्न इथे झाले. उरलेले 71 ते 90 पर्यंत म्हणजे की 20 प्रश्न जे आहेत ते गणित विषयावर आहेत. तर बघा, हे जे शालेय क्षमता चाचणी आहे ना, हा 8वीचा टोटल सिलेबस आहे. शिकवताना तुमच्या लक्षात येईल, मी 8वीचा जो शालेय सिलेबस आहे त्याच्यासोबतच हे इन्क्लुडिंग करणार आहे. ठीक आहे, मग आता या परीक्षेसाठी आपण पात्रता तर पाहिजे आपल्याला. काय पात्रता आहे बाबा, की पहिली गोष्ट इयत्ता 8वीमधील अनुदानित शाळेतील विद्यार्थी असायला पाहिजे. दुसरं काय बाबा, विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न कमीत कमी म्हणजे की 1,50,000पेक्षा कमी असायला पाहिजे. जर त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तो याच्यामध्ये पात्र नाही आहे. जर एखाद्याचे वडील गव्हर्नमेंट वगैरे अधिकारी असतील, गव्हर्नमेंट टीचर असतील, कोणतेही गव्हर्नमेंट पदावर असतील, तर त्याही विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये बसता येत नाही.
विद्यार्थ्याला इयत्ता 7वीमध्ये 55% जास्त गुण असायला पाहिजेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एक 5% सूट आहे, म्हणजे की 50% पर्यंत असायला पाहिजे. मग याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता, एलिजिबल आहात, 7वी पास झालात, 55%पेक्षा जास्त पर्सेंटेज असेल आणि आपण गरीब घरातून आहोत, गरीब कुटुंबातून आहोत, आपल्या घरी कोणीही नोकरदार नाही आहे, गव्हर्नमेंट नोकरदार नाही आहे आणि आपल्या वडिलाचं उत्पन्न जर 1,50,000पेक्षा कमी आहे तर डेफिनेटली आपण या परीक्षेला 8वीमध्ये बसू शकतो. ठीक आहे. आता हे झालं याचं एक परीक्षेचं एक छोटंसं स्वरूप आपण म्हणू शकतो. आता आपण काय करूयात की पाहूयात की नेमकं सामान्य जी बौद्धिक क्षमता चाचणी आहे, ज्याला आपण GMAT पण असं म्हणू शकतो, की त्याच्यामध्ये कोणते कोणते महत्त्वाचे चॅप्टर आहेत ते आपण अंडरस्टँडिंग करून घेऊयात. ठीक आहे. तर बघा आता याच्यामध्ये जसं की या बुक्समध्ये दिलेलं आहे, मी दाखवतोय तुम्हाला की सामान्य बौद्धिक क्षमता जो आहे त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर जसं की आपण म्हणू संख्यामध्ये 5 चॅप्टर त्याच्यामध्ये येतात. वर्गीकरण, क्रम, समान संबंध, चुकीचे पद ओळखणे, गटात बसणारे पद, गटाशी जुळणारा गट. ठीक आहे. याच्यावर आधारित प्रश्न येणार आहेत. प्रश्न क्रमांक 2 आकृत्या. आता हे जे वर्गीकरण, समान संबंध, क्रम किंवा हे जे 10 चॅप्टर तुम्हाला दिसतात त्याच्यामध्ये आकृत्यांचे योग्य गट करणे, हुबेहूब तंतोतंत जुळणारी आकृती, पारदर्शक कागदाला घडी घालणे, दडलेली आकृती, घडी घालून कागद कापणे, जल प्रतिबिंब, आरशातील प्रतिमा, आकृती पूर्ण करणे, गटात बसणारी आकृती ओळखणे, क्रम, समान संबंध, वर्गीकरण, हे जे आहे 5वीतला जो नवोदयचा जो सिलेबस आहे त्याच्यातले जे 10 चॅप्टर आहेत आज तेच चॅप्टर याच्यामध्ये इन्क्लुडिंग केलेले आहेत. तर हे काही डिफिकल्ट जाणार नाही. इंग्रजी वर्णमाला जे 5वीला स्कॉलरशिपला आहे त्यांना खरंच याच्यामध्ये काही डिफिकल्टी वाटायला नको आहे, कारण तो सिलेबस याच्यामध्ये आहे. वर्गीकरण, क्रम, वर्गीकरण आहे, क्रम, समान संबंध, गटाशी जुळणारे पद, वर्णमाला, परीक्षा. त्यानंतर शब्दसमूह, म्हणजे शब्दसमूहावर पण याच्यावर प्रश्न येतात. वर्गीकरण, क्रम, समान संबंध, गटाशी जुळणारे पद, भाषिक संज्ञाचा क्रम, जवळजवळ जो चॅप्टरची जी संरचना आहे ती सेमच आहे. ठीक आहे. फक्त इंग्रजी वर्णमाला हा याच्यावर आधारित हे प्रश्न आहेत. मग शब्दसमूहावर आधारित प्रश्न येणार. मग त्याच्यामध्ये 5वा जो चॅप्टर आहे लयबद्ध मांडणी, मग त्याच्यामध्ये अक्षरांची लयबद्ध मांडणी करायची आहे, अंकाची लयबद्ध मांडणी आहे, चिन्हांचा लयबद्ध मांडणी आहे. एक स्पेसिफिक त्याचा जो नियम आहे त्या नियमाला फॉलो करून आपण कंप्लीट करायचं असतो. आणि 6वं चॅप्टर आहे सांकेतिक भाषा. याच्यामध्ये अक्षराऐवजी अंक वापरणे, अक्षराऐवजी चिन्ह वापरणे, अंकाऐवजी चिन्ह वापरणे, त्याच्यानंतर बघा अक्षराऐवजी दुसरे अक्षर वापरणे, शब्दाऐवजी दुसरे शब्द वापरणे, विशिष्ट सांकेतिक भाषा, एका अक्षराचे 4 संकेत, नियमानुसार संख्या अक्षरसंच, साचा संकेत, स्तंभ संकेत, तुलना करणे, गणिती क्रियामधील संकेत, याच्यावर आधारित हे प्रश्न असतात. आणि वेन आकृत्या पण आहेत 7वा चॅप्टर. याच्यावर 2 चॅप्टर येतात, गुंतलेल्या आकृत्या, संचामधील संबंध. मग ठोकळा आणि गण, जे की सगळ्यात महत्त्वाचा आणि डिफिकल्ट प्रश्न ज्याच्यावर येऊ शकतात, की गणाकृतीची रचना. गणाकृतीच्या रचनामध्ये गणाकृतीचे परस्पर विरुद्ध बाजूला घटक शोधणे, पुट्ट्याच्या गणामध्ये रूपांतरित करणे. आणि 10वा चॅप्टर येतो आकृत्यांची संख्या, कोणांची संख्या मोजणे, त्रिकोणांची संख्या काढणे, चौकोन चौरसांची संख्या काढणे, रेषाखंड व सरळ रेषा यांची संख्या काढणे, वर्तुळांची संख्या व प्रश्नांची संख्या मोजणे. आणि 11वा चॅप्टर मनोरा, पिरामिड, त्याच्यावर आधारित प्रश्न येतात. संख्यांचा मनोरा असू शकतो, अक्षर मनोरा असू शकतो, चिन्ह मनोरा, हे 11व्या चॅप्टरमध्ये येणार. आणि मांडणीतील सूत्र व संबंध याच्यामध्ये कुठ प्रश्न येणार, जसं की नातेसंबंध आहेत, दिशाज्ञान आहे, दिनदर्शिका आहे, रांगेतील स्थान आहेत, बैठक व्यवस्था, माहितीचे पृथक्करण, वय, घड्याळ, वेळ, हे याच्यावर म्हणजे की जे कुठ प्रश्न आहेत हे याच्या एवढ्या म्हणजे की हा जो घटक दिलेले आहेत 13.1 पासून ते 13.8 म्हणजे की नातेसंबंध ते घड्याळ वेळ याच्यावर कुठ प्रश्न येणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर युक्ती वापरायचे प्रश्न ज्या ठिकाणी टोटली आपल्याला बुद्धी वापरायची आहे आपल्याला. ठीक आहे. विश्लेषणात्मक तर्कशक्ती या ठिकाणी जसं की विधान व अनुमान असेल, तर्क व अनुमान असेल, विधान व कारण असेल. आणि मेंदूला खुराक म्हणून त्याच्यामध्ये की म्हणजे की टोटली मेंटल ॲबिलिटी ते जे आहे ही बौद्धिक क्षमता चाचणी जी आहे ही काय करणार की याच्यामध्ये आपल्याला कार्यकारण भाव, विश्लेषण, संकलन आणि संकल्पनावर आधारित मानसशास्त्रीय प्रश्न त्याच्यावर आधारित असणार आहेत. हे झाले की बाबा आपलं आपण काय म्हणू शकतो, हे पेपर 1 आपण ज्याला आपण म्हणतो काय बौद्धिक क्षमता चाचणी, याच्यावर 90 प्रश्न जवळजवळ येणार आहेत. आता जसं आपण बघितलं मेंटल ॲबिलिटी टेस्ट, आता बघू सॅट म्हणजे की शालेय क्षमता चाचणी. आता शालेय क्षमता चाचणी मी म्हणत असतो मी पहिलंच माझे जे विद्यार्थी आहेत त्यांना सांगतो की डिफिकल्ट सिलेबस नाही आहे आणि याच्यामध्ये एक संधी किंवा तुम्ही स्कॉलरशिप मिळवू शकता. ठीक आहे. महिन्याला 1000 रुपये म्हणजे की 9वी ते
12वीपर्यंत जवळजवळ 48,000 रुपयाची स्कॉलरशिप आपल्याला याच्यामध्ये प्राप्त होऊ शकते. फक्त मन लावून अभ्यास करायचा आहे. हा सोपा सिलेबस आहे. जो 8वीचा शालेय सिलेबस आहे तोच आहे, सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. आता प्रॉब्लेम काय येतो की काही विद्यार्थी सेमी इंग्लिशमध्ये असतात किंवा इंग्लिश मिडियममध्ये असतात. तर हा जो बुक आहे तो मराठी मिडियममध्ये आहे, पण जर ही चॅप्टरची नावं जी इंग्लिश मिडियममध्ये जी सिलेबस आहे म्हणजे की तो सिलेबस सेमच आहे, फक्त नावं त्याच्यामध्ये काय असणार आहेत, इंग्लिशमध्ये असणार. तो प्रश्न इंग्लिशमध्ये असणार आणि याच्यामध्ये प्रश्न इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये येतात. तर घाबरण्याचा काही प्रश्न नाही आहे. तर पहिलं चॅप्टर सजीव सृष्टी सामान्य विज्ञान. विज्ञानामध्ये काय, सायन्समध्ये सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. आरोग्य व रोग, बल व दाब, धारा, विद्युत व चुंबकत्व, अणूचे अंतरंग, द्रव्याचे संघटन, धातू अधातू, प्रदूषण, आपत्ती व्यवस्थापन, पेशी व पेशीअंगके, मानवी शरीर व इंद्रिय संस्था, आम्ल आम्लारी ओळख, रासायनिक बदल व रासायनिक बंध, उष्णतेचे मापन व परिणाम, ध्वनी प्रकाशाचे परावर्तन, मानवनिर्मित पदार्थ, परिसंस्था, ताऱ्यांची जीवनयात्रा. हा जो विज्ञानाचा जो भाग आहे तो टोटल 8वीच्या बुकमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. इव्हन इतिहास, नागरी शास्त्र आणि भूगोलचा पण जो सिलेबस आहे, मॅथचा जो सिलेबस आहे तो ॲज इट इज त्याच्यामध्ये आहे. मी तुम्हाला दाखवतो की शेवटी मॅथचं दाखवताना मी तुम्हाला जो आहे, माझ्याकडे मॅथचं एक जुनं बुक आहे, मी ते तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. इतिहासाचं बघा की इतिहासाची साधने, युरोप आणि भारत, ब्रिटिश सत्तेचे परिणाम, 1857चा स्वातंत्र्य लढा, सामाजिक व धार्मिक प्रबोधन, स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ, समतेचा लढा, स्वातंत्र्य प्राप्ती, त्याच्यानंतर स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती, महाराष्ट्र राज्याची निर्मिती, एवढे चॅप्टर त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहेत. नागरिकशास्त्रामध्ये कमी चॅप्टर आहेत, 6 चॅप्टर आहेत. संसदीय शासन पद्धतीची ओळख, भारताची संसद, केंद्रीय कार्यकारी मंडळ, भारतातील न्यायव्यवस्था, राज्य शासन, नोकरशाही. आणि भूगोलमध्ये बघा स्थानिक वेळ व प्रमाण, पृथ्वीचे अंतरंग, आर्द्रता व ढग, सागर तळ रचना, सागरी प्रवाह, भूमी उपयोजन, लोकसंख्या, उद्योग, नकाशा प्रमाण, क्षेत्रभेद, हे 10 चॅप्टर टोटल 8वीचा सिलेबस आहे. विद्यार्थी मित्रांनो, घाबरण्याचा काहीच प्रश्न नाही आहे. आता गणिताचा जर विचार केला तुम्ही, 1 सेकंड, गणिताचं बघा. आता पहिला चॅप्टर जो आहे, पहिला चॅप्टर परिमेय व अपरिमेय संख्या, समांतर रेषा व छेदिका, घातांक व घनमूळ, त्रिकोणाची शिरोलंब व मध्यका, विस्तार सूत्रे, बैजिक राशींचे अवयव, चलन, चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार, सूट व कमिशन, बहुपदीचा भागाकार, सांख्यिकी, एकचल समीकरणे, त्रिकोणाची एकरूपता, चक्रवाढ व्याध, क्षेत्रफळ, पृष्ठफळ व घनफळ, वर्तुळ, जीवा व कंस. तर हे जे सगळे चॅप्टर जे आहेत म्हणजे की 60 मधला जो टोटल सिलेबस आहे तो 8वीचा शालेय सिलेबस आहे. ह्याची वेगळी तुम्हाला तयारी करायची गरज नाही आहे. बुद्धिमत्तावर थोडंसं जास्त भर देणं गरजेचं आहे आणि ह्याची पण प्रॅक्टिस तर आपल्याला करावंच लागणार आहे. अभ्यास तर करावा लागणार आहे, अभ्यासाशिवाय पर्याय नाही आहे. अभ्यासामध्ये शॉर्टकट नसतो विद्यार्थी मित्रांनो. अभ्यास जर मन लावून केला तर 101% याच्यामध्ये थोडंसं मेरिट पण कमी येतो, त्यामुळे आणि जास्त विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटणार आहे इथं. ठीक आहे. तर जेवढे विद्यार्थी त्याच्यामध्ये त्या मेरिट लिस्टमध्ये येणार आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना चान्सेस आहेत. तर आपण हा जो सिलेबस आहे याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, अपलोड करणार आहोत यावर्षीपासून. ठीक आहे. तर ज्याही आपण विद्यार्थ्यांना याच्यामध्ये काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये त्याच्यामध्ये मला सांगू शकता. आपण काय करूयात, आता हा व्हिडिओ मी अपलोड करतो, याच्यानंतर जे आहेत ते पहिला जो चॅप्टर याच्यामध्ये असेल, जसं की मॅथपासून आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. परिमेय व अपरिमेय संख्या, ज्याच्यामध्ये आपण हा जो पहिला चॅप्टर आहे तो याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, अपलोड करणार आहोत. 8वीचं सिलेबस सहित आपण NMSचं सिलेबस त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग करणार आहोत. ठीक आहे. तर आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट पिरियडमध्ये. थँक्यू सो मच. आय होप म्हणजे तुम्हाला समजलेलं असेल किंवा कशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर टोटली हे जे स्वरूप आहे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. जर तुम्हाला आवडलेलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा की जेणेकरून त्यांनाही याचा बेनिफिट व्हायला पाहिजे. चला, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.